एक ओळ संपूर्ण भरलेली आहे तुकड्याची. आता एक शेवटची ओळ बाकी आहे, फक्त एक वाफा बाकी आहे आणि डायरेक्ट शेवटच्या ओळीला पाणी जाईल. इथं पाणी वाढल्यावरती इथं मध्ये कुठेच पाणी नाही, डायरेक्ट शेवट आहे. मग तिकडे तुकडं भरलं गेलं तर आता इकडे पण भरलं गेलेलं आहे. फक्त 1 2 3 4 हे 4 वाफे राहिलेले भरायचे आणि आता त्या खालच्या तुकड्याला लावायचे. याच्या खाली जे तुकडे ना त्याला लावायचे. त्यानंतर त्याच्या पण खाली एक तुकडे ते पण लावून घ्यायचे. आता वाजलेले 1:42 झालेले, म्हणजे 1:30 वाजलेले असं का म्हणत नाही. 1:30 वाजलेले. 1:30 वाजेपर्यंत आपलं सगळं भरून घेऊ, कारण की मोटर बंद झाली थोड्या वेळामध्ये. 1:30 वाजेपर्यंत भरणं झालेलं आहे. एक तुकडं संपूर्ण, म्हणजे सर्वात मोठे तुकडे 8:30 9 10 11 12 1 1 वाजेपर्यंत 5 तास लागले एक तुकडं भरायला. आणि खालचं तुकडं पण भरून जाईल आणि त्याच्यावरचं आहे ते पण भरून जाईल. अजून 4 तासात अजून 2 तुकडे कसे पण भरले जातील. आपलं हे जे तुकडं आहे ना, हे संपूर्ण भरलं गेलेलं आहे. आता इथून तिथून पूर्ण भरलं गेलेलं आहे. आता या छोट्याशा तुकड्याला लावलेले. सर्वात पहिलं वाफा भरतोय तो, एवढ्यात लावलं पाणी. इथं 2 वाजले कंप्लीट. एका दिवसात आपलं काल म्हणजे ते संपूर्ण तुकडं झालेलं होतं आणि हे पण संपूर्ण झालेलं आहे. आणि एक ओळ बाकी होती त्याची आपण इकडे ओळ टाकून गेली. एवढी एक ओळ, हे तुकडं आणि वरचं तुकडं, म्हणजे हे दोघं तुकडं आणि एक ओळ झालेली आहे. आणि आज सकाळीपासनं ही ओळ भरायला सुरुवात केलेली आहे. आता ती पण होत आलेली आहे. आणि नंतर आपल्याला या खालच्या तुकड्याला सुरुवात करायची. नंतर मग हे तुकडं भरून घ्यायचे. आज दिवसभरात आपलं जेमतेम 1 2 3 हे 3 तुकडे भरून जायला पाहिजे, एवढं टार्गेट आहे आपलं. आपण कांद्यांसाठी एकदम कमी रासायनिक खतांचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या कांद्यांची खोड एकदम मजबूत झालेली आहे आणि कांदा एकदम अशा जमिनीला चिपकलेला आहे, म्हणजे उपटत नाही लवकर. आणि खोड जास्त मजबूत झाल्यामुळे आपला कांदा पण जास्त प्रमाणात नंतर फूग धरणार. तुम्हाला हा ब्लॉग थोडा पण आवडलेला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला कांद्यांविषयी अशीच माहिती आनंतर येणार कायम. जय श्रीराम. आपली किती ओळ पूर्ण भरलेली आहे?